नमस्कार मित्रांनो, मी जयेश आणि तुमच्यासाठी एक न्यू व्लॉग घेऊन आलो आहे। तर माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया। आज आमच्या आईबाबांचा 50वा लग्नाचा वाढदिवस आहे। हा पूर्ण व्हिडिओ पहा, आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा। आम्ही कसं वाटतंय सेलिब्रेशन? चांगलं वाटतंय। खास मामा मामीला लग्नाचा हार्दिक शुभेच्छा। आज मी खूप खुश आहे। आमच्या मामाची आणि मामीची 50वी अॅनिव्हर्सरी आहे। कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए, कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए। तू अब से पहले सितारों में बस रही थी कहीं, तू अब से पहले सितारों में बस रही थी कहीं। तुझे ज़मीं पे बुलाया तुझे ज़मीं पे बुलाया गया है मेरे लिए। कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि ये बदन ये निगाहें मेरी अमानत है, कि ये बदन ये निगाहें मेरी अमानत है। आनंदीला यात्रेमध्ये भेटले देवेने आणि सगळ्यांना यात्रेमध्ये सांगितलं की देवीने आमची मुले खणची। तेरी आंखों के मतवाले काजल को मेरा सलाम, जुल्फों के काले काले बादल को मेरा सलाम। हो तेरी आंखों के मतवाले काजल को मेरा सलाम, जुल्फों के काले काले बादल को मेरा सलाम। घायल कर दे मुझे यार तेरी पायल की झनकार, सोनी सोनी। करंजा
1954 म्हणजे आज त्यांचं वय साधारण 70 वर्ष. बरोबर ना भाऊ? 1955 आहे काय? 1955 मध्ये 71 वर्ष 70 वर्ष झाली. 70 वर्षामध्ये जो त्यांचा प्रवास झाला त्याबद्दल मी 2 शब्द बोलतो. त्यांचं शिक्षण फक्त 4थी पास म्हणजे मला समजलेलं माहिती. पण शिक्षण जर कमी असेल तर त्यांनी काय अडत नाही, हे त्यांनी सिद्ध करून दिलं आपल्याला. पण शिक्षण आपल्याकडे नसेल तर आपण काय काम करू शकत नाही असं काही नाही. आपल्याकडे हिंमत पाहिजे, ध्येय पाहिजे, कुठलं तरी उद्दिष्ट पाहिजे, तरी काय तर आपण त्याच्यातून काहीतरी निर्माण करू शकतो. हे त्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. ते कसं तर 4थी पास असूनही त्यांना ग्रँडोल नॉर्टनमध्ये एक सर्व्हिस मिळाली. ग्रँडोल नॉर्टनमध्ये सर्व्हिस मिळाली त्या काळी वाहतुकीचे अत्यंत म्हणजे कठीण परिस्थिती होती. कधीतरी ST येणार, टांगा येणार, तेव्हा तुम्ही जाणार. मग त्यावेळेला तुम्ही एक सायकल खरेदी केली काय साधारण 80 रुपयामध्ये. त्यावेळी एक त्यांनी सेकंड हँड जुनी सायकल घेतली, ती दुरुस्त केली आणि ग्रँडवेलला कामाला साधारण 10 किलोमीटर करंजा ते ग्रँडवेल नाटून 10 किलोमीटर असेल. 10 किलोमीटर असा प्रवास त्यांनी सुमारे 2000 पर्यंत म्हणजे कामाला लागले ते 71 साली साधारण आणि 2000 सालापर्यंत त्यांनी सायकल प्रवास केला. म्हणजे हे कठीण कार्य त्यांनी काम पार केलं. त्याच्यातूनच त्यांनी आपल्या मुलांचं त्यांचं लग्न झालं. मात्र यांची मुलगी देवयानी राहणार मुलेकंड यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला आणि विवाहानंतर प्राकृतिक जे आहे त्यांना वैशाली अनिता अशा 2 मुली प्राप्त झाल्या, अपत्य झाली. त्यानंतर जुळीचे विजयेंद्र आणि नरेंद्र, मला वाटतं आपण पोथी पुराणात ती नावं ऐकली असतील. ती विजयेंद्र आणि नरेंद्र हे 2 त्यांना अपत्य झाली, म्हणजे एकंदर 4 भावंडे. त्या 4 भावंडांपैकी वैशाली अनिता यांचा विवाह झाला. त्याच्यानंतर विजयेंद्र यांनी BE मेकॅनिकल शिक्षण घेतलं. बघा, एज्युकेशन वडील शिकलेले नाही, परंतु त्याची जिद्द जी होती मुलांना शिकवण्याची ती आपल्याला त्याचा आपण एक अभ्यास केला पाहिजे. काय वडीलच शिकलेले पाहिजे, आई वडील शिकलेलं पाहिजे तरच मुलं शिकतील असा हा गैरसमज तुम्ही मनातून काढून टाका. त्या पालकाची अत्यंत इच्छा पाहिजे तर आपण आपल्या मुलांना आपण शिक्षण देऊ शकतो. आणि नरेंद्र यांनी BE इलेक्ट्रॉनिक म्हणून एक शिक्षण घेतलं आणि ते सध्या आपल्या उरणचं कॉलेज सिटीजन कॉलेज इथं ते प्रोफेसर लेक्चरर म्हणून काम करतात. बघा, हे तुम्ही आपण बुवा कसे आहेत म्हणजे आम्ही त्यांना बुवाच समजतो. दत्ताराम नावाने कधीच बोलवलेलं नाही, आम्ही बुवाच म्हणून त्यांना बोलतो. कारण ते आमच्या भजनामध्ये सामील झाले तेव्हापासून आम्ही नावाने सर्वसाधारण कोणाला हाक मारत नाही, बुवा म्हणून हाक मारतो. तर त्यांनी या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये 10 किलोमीटर सायकल चालवली. सायकल चालवून जो पगार यायचा तो अत्यंत योग्य रीतीने त्याचं नियोजन करून मुलांना शिक्षण दिलं, मुलांची लग्न केली आणि या स्थितीला ते आज आलेले आहेत. हर अदा को सलाम सलाम इश्क 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 सलाम इश्क सलाम इश्क 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 सलाम इश्क सलाम इश्क सलाम सलाम इश्क सलाम सलाम.
धन्यवाद. आमच्या आई पप्पांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सर्वांनी उपस्थित राहून जो सन्मान दिला आई पप्पांसाठी त्याबद्दल थँक्यू. तुम्हाला हा ॲनिव्हर्सरी प्रोग्राम कसा वाटला कमेंट करा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.